नेत्रा, नेत्रा सोड तिला. नेत्रा तू लांब राहा तिच्यापासून, तुला त्रास होईल नेत्रा. नेत्रा सोड तिला. नेत्रा सोड तिला, तुला शपथ आहे माझी. नेत्रा तुम्ही बाकी सगळे ठीक आहेत का ते बघा. मी नेत्राला घेऊन जातो रूममध्ये. एक काम ठेव. काय झालंय? काही काय झालंय? काही झालेलं नाहीये. नेत्रा ऐक माझं, काम ठेव. तू वेळेत ओळखलंस प्रतिबिंब? मी नाही ओळखलं. मी नाही ओळखलं प्रतिबिंबाला. तुम्ही जेव्हा दार वाजवलं ना तेव्हा मला कळलं की ते प्रतिबिंब आहे. मी नाही ओळखलं प्रतिबिंबाला. साहेब, ते प्रतिबिंब आपलं ठरलेलं वाक्य बोललं होतं. तर त्या प्रतिबिंबाने तुला काही केलं तर नाही ना? नाही, काही 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 केलं नाही. पण काय? नेत्रा बोल ना, पण काय? प्रतिबिंबाने माझ्या पोटावर हात ठेवला होता आणि 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 काय नेत्रा? काहीतरी पुटपुटत होता. नेत्रा, नेत्रा पोटात दुखतंय? नेत्रा वर बस, वर बस. नेत्रा मोठी आहे, सावकाश सावकाश. मी डॉक्टरांना फोन करतो नेत्रा लगेच. काय झालं? त्याच्याने पोटात दुखायला लागलं तिच्या. अरे, हिला आधी तिकडे बेडवर झोपली. बरं ठीक आहे. उठ उठ उठ. सावकाश सावकाश सावकाश. ये. सो काय झालं? थांबलं. बोटात दुखायचा थांबला. बरं वाटतंय आता. थांबलं थांबलं. अगं आत्ता दुखत होतं ना पोटात तुला? नक्की बरं वाटतंय ना तुला? का आम्हाला बरं वाटावं म्हणून तू खोटं बोलतेस आमच्याशी? नाही आत्या, खरंच बरं वाटतंय. ते नेहमी दुखताना नख मारल्यासारखं तसंच दुखत होतं, पण नेहमीपेक्षा खूप जास्त दुखत होतं. पण आता अचानकच थांबला. मित्र, तू पोटावर हात ठेवल्यामुळे तर दुखायचं थांबलं नसेल ना? तुझ्याकडे मनोरमाजींची शक्ती आहे ना? त्या दिवशी पण तू असंच हात ठेवलास पोटावर आणि थांबलं होतं दुखायचं. नाही साहेब, मी शक्तीचा वापर केलाच नाही. देवी आईने मला
मनोरमा आजीला आणि इंद्राणी हत्यांना जी दिव्य शक्ती दिली आहे ती एका विशेष कारणासाठी दिली आहे. देव्याईचं कार्य पूर्ण करण्यासाठी आणि संकटात लोकांना मदत करण्यासाठी त्या शक्तीचा वापर होऊ शकतो. आम्ही ती शक्ती कधी स्वतःच्या फायद्यासाठी नाही वापरू शकत. या आधी सुद्धा मी असं कधी केलं नाही आणि यापुढे सुद्धा नाही करणार. नेत्रा, पण तुला खूप दुखत होतं ना पोटात. हे असं दुखणं अंगावर काढायला नको. मला असं वाटतं तुम्ही डॉक्टरना भेटा. हो, पण मला सांग, म्हणजे शेखर मला म्हणाले की अद्वैतचं प्रतिबिंब खोलीत आलं होतं. पण मग प्रतिबिंब खोलीत आल्यानंतर नेमकं घडलं काय? आता अचानक लाईट गेले म्हणून अद्वैत साहेब काय झालं ते बघायला म्हणून खोली बाहेर पडले आणि मग त्यानंतर हे दिसतंय तेवढं साधं नाहीये. खूप काहीतरी भयंकर घडतंय. पण पण ह्या विषयावर आपण नंतर बोलूया. अद्वैत, तू आत्ताच्या आत्ता नेत्राला डॉक्टरांकडे घेऊन जा आणि मीही येते बरोबर. आत्या तुम्ही घरीच थांबा. विरोचक घरातच आहे. मी तेजसला घेऊन जातो आमच्या बरोबर. बरं. मी डॉक्टरांशी बोलून घेतो. आता घरातले सगळे नक्की सुखरूप आहेत ना? कोणाला काही नाही, कोणाला काही झाले नाही. सगळे अगदी व्यवस्थित आहेत. सगळेजण एकाच खोलीत थांबले. शेखर आहेत तिथे. विरोचकांनी सगळ्यांच्या खोलीला बाहेरून कडी घातली होती, अगदी माझ्या सुद्धा. काय सगळं अगदी प्लॅनिंग मी करतोय. पण ह्या सगळ्यात एक प्रश्न आहे. विरोचकाला आपला कोडवर्ड कळला कसा? मला मंत्र ऐकू आला मला मंत्र. पण मग अद्वैतच्या प्रतिबिंबाने त्याला सांगितलं तसं नेत्राच्या पोटावर हात ठेवून म्हटलं असेल का तो मंत्र? काहीच कळायला मार्ग नाहीये. काय झालं असेल? निश्चिंत रहा. काकुमा, मी काय म्हणते, आपण काच आणि मातीनी वस्तू घ्यायचंच नाही, मेटलचंच घ्यायचं, हो ना? खरंय. तेजसचा फोन आला होता. ते पोहोचलेत क्लिनिकला. डॉक्टर सुद्धा येत आहेत. नेत्राला खूप त्रास झाला, मगाशी खूप दुखत होता. तिला आणि बाळाला काही व्हायला नको. देवीकडे तीच प्रार्थना आहे. विरोचक ना एकही संधी सोडत नाही. ते रूममधून कधी बाहेर पडली मला कळलंच नाही. मला तर असं वाटतं ना की हे पॉवर कट झालं होतं ना, यामागे सुद्धा विरोचकाचाच हात असणार. कारण मी आपल्या मीटर रूम मध्ये गेलो होतो, तिकडे तो फ्यूज काढून ठेवला होता कुणीतरी. मला तुम्हाला विरोचकाबद्दल विचारायचं आहे. नेत्राला हा जो त्रास झाला त्यामागे सुद्धा विरोचकाचाच हात असेल का? विरोचकाने अद्वैतचं प्रतिबिंब तयार केलं आणि त्या प्रतिबिंबाने खोलीत गेल्यानंतर नेत्राला शारीरिक त्रास दिला. किंवा कदाचित असंही असू शकतं की विरोचकाने विचित्र वीणा वाजवली होती आणि त्यानंतर त्याला नवीन शक्ती प्राप्त झाली आणि म्हणून कदाचित हे सगळं घडलं असतं. आधी वशीकरणाची शक्ती, त्यानंतर मग ही प्रतिबिंबाची शक्ती. एक शक्ती गेली की दुसरी शक्ती मिळतेच आहे विरोचकाला. हे ना दिवसेंदिवस सगळंच कठीण होत चाललंय. सोपं कधीच नव्हतं हे. युद्ध आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विरोचकाला आपला कोडवर्ड कळलाय. काम पूर्ण झालंय. त्रिनयनेच्या लेकीच्या गर्भात आता विरोचकाचा अंश वाढतोय.
त्या गर्भात आता दैवी असं काहीही नाही. त्रिनयनेच्या लेकीच्या गर्भात असताना आणि गर्भाबाहेर आल्यावर सुद्धा तो विरोचकाचा अंश म्हणूनच जगेल आणि विरोचकासाठीच काम करेल. बघितलंस? तुझ्या लेकीच्या पोटी या विरोचकाचा अंश वाढतोय. विरोचकाचा. नेत्रा, बी स्ट्रॉंग. हॅलो. सॉरी, तुम्हाला थांबावं लागलं का? नाही डॉक्टर, इनफॅक्ट आय एम सॉरी, तुम्हाला एवढ्या रात्री क्लिनिकमध्ये यावं लागलं. नाही, इट्स ऑल राईट. हा आमच्या प्रोफेशनचा भाग आहे. एनिवे, नेत्रा, काय होतंय तुला? थोड्या वेळापूर्वी खूप त्रास होत होता. मागे झाला होता तसं होतंय का? हो, अगदी तसंच पोटात दुखत होतं. म्हणजे आतून कोणीतरी नख मारते असं वाटत होतं, पण यावेळेला नेहमीपेक्षा जास्त त्रास झाला. म्हणजे अजिबातच सहन होत नव्हतं. काही शारीरिक ताण आला होता का? कुठे घसरली पडली असं काही झालंय का? नेत्रा, असं काही झालंय का? हो डॉक्टर, मी घसरून पडले. पोटाला मार लागला होता का? या आपण बघूयात. तुम्ही पण येऊ शकता. अद्वैतचं प्रतिबिंब आपला कोडवड बोलून नेत्राजवळ गेलाय. पण कसं शक्य आहे? आपण सगळ्यांनी व्यवस्थित काळजी घेतली होती. फाल्गुनीने सुद्धा काळजी घेतली होती. हो, पण मग कळलं कसं? तेच तर कळत नाहीये. कदाचित हे सगळं विरोचकाच्या नवीन शक्तीशी निगडीत असेल. आणि घरातल्यांना दोष देण्याचा काही प्रश्नच येत नाही, कारण सगळेजण अगदी व्यवस्थित काळजी घेतात. पण आपल्याला कोडवड बदलायला हवा. अद्वैत आणि नेत्रा येऊ देत, मग ठरवूया काय करायचं ते. हो, आणि सगळं सुखरूप असू दे. नेत्रा, अगं घाबरू नकोस. पाय घसरून पडली ना म्हणून झालं असेल. सगळं ओके असणार. अजिबात टेन्शन घेऊ नको. नेत्रा, रिलॅक्स, मी आहे.
ओ माय गॉड, इम्पॉसिबल. कसं शक्य आहे? काय झालं डॉक्टर? डॉक्टर सांगा ना, काय झालं? तुम्ही या बाहेर, बोलूया. डॉक्टर काय झालंय नक्की? हे अशक्य आहे. म्हणजे तुमच्या मिसेसच्या पोटात बाळ एक आहे आणि ते व्यवस्थित आहे, पण काय? पण बाळाच्या हृदयाचे 2 वेगवेगळे ठोके ऐकू येत आहेत. दोन हार्टबीट्स. तर पण बाळ सेफ आहे ना? हा, माझ्या बाळाला काही बेबी सेफ, पण हे सगळं खूप अनयुज्युअल आहे. म्हणजे बाळाचे हे असे वेगवेगळे हार्टबीट्स ऐकून खरंच खूप विचित्र आहे. माझ्या इतक्या वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी हे सगळं पहिल्यांदाच बघते. डॉक्टर पण कशामुळे होते हे असं? नाही, मी हे आत्ताच काहीच सांगू शकत नाहीये. मी रिपोर्ट आणि इक्विपमेंट चेक करते. डॉक्टर पण असं त्रास का होतोय नेत्राला? असं अचानक इतक्या जोरात पोटात का दुखतंय तिच्या? हे आता मी रिपोर्ट आल्यावरच सांगेन. हं? आणि मला थोडं सिनियर्सशी पण बोलावं लागेल, थोडं स्टडी करावं लागेल. आता तुम्ही या, काही वाटलं तर कळवा मला. ओके? थँक्यू. तुम्हाला कुठे ड्रॉप करायचं का आता? मी नाही, मी इथे थोडा वेळ थांबणार आहे. थँक्यू. ओके. थँक्यू डॉक्टर. पाणी संपलंय. काकू मी पाणी घेऊन येते. काही गरज नाहीये, थांब जरा. वहिनी माझ्याकडे दे, मी आणतो पाणी, तुम्ही थांबा. तनू अजिबात नाही, तुम्ही दोघांनी इथेच थांबा, मी जाऊन आणते पाणी. नाही, आपण तिघे जाऊया. हा, आता मी काय सांगितलं? तुम्ही दोघांनी इथेच थांबायचंय, मी आणते. काकू काळजी घे. हो, मी घेते काळजी. तुम्ही सुद्धा आतून दरवाजा लॉक करून घ्या. आलेच. लॉक करते.